तर आपले सगळे डायव्हर्स रेडी झालेले आहेत. बेस्ट लक. जास्तीत जास्त कचरा घेऊन या तुम्ही. आता याच शुभेच्छा तुम्हाला देऊ शकतो. जास्त आहे सगळं गोष्ट नेट वगैरे आणि ते जाडू जाडू ह्या दाखव जाडू नेटवर त्या कासव. बापरे. कसे आहात मित्रांनो, मजेत ना असेल ना तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण खास एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, ते म्हणजे मरीन डेब्रिज क्लीनअप ड्राईव्ह. मित्रांनो, समुद्र किनारी आपण स्वच्छता मोहीम राबवलेल्या आहेत किंवा त्याचे व्हिडिओ देखील आपण आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. पण समुद्राच्या तळाशी असणारा कचरा हा कशाप्रकारे काढला जातो आणि ती काढण्याची का गरज आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओद्वारे आपण पोहोचवणार आहोत. कुठल्या कुठल्या संस्था या कामासाठी आपला हातभार लावत आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्याला जायचं आहे दांडी बीचवर. हा आहे मालवण बीच आणि समोर आहे श्री किल्ला सिंधुदुर्ग. या साईडला पद्मगड आणि आपण चाललो आहोत दांडी बीचकडे आणि तिथेच आपला मीटअप पॉइंट आहे. नमस्कार, माझं नाव विकी पाटील. मी वनशक्ती या NGO तर्फे काम करत आहोत. वनशक्तीबद्दल सांगायचं झालं तर गेली 18 वर्ष वनशक्ती ही पर्यावरण संरक्षण संवर्धन यासाठी काम करत आहे. ही एक मुंबई बेस्ड NGO आहे. आपण जसं सांगितलं की बीच क्लीनअप, शोर क्लीनअप, मॅंग्रोव्ह क्लीनअप खूप सारे होत राहतात. आपण बीचवरचा कचरा उचलतो, मॅंग्रोव्हमध्ये अडकलेलं जे सॉलिड वेस्ट आहे ते उचलतो. पण काळांतराने आपल्या बीचवरून समुद्रात वाहून गेलेला कचरा तो सी बेड जो आपला ओशन फ्लोअर आहे त्या तिथे साचून राहिलेला आहे आणि काळांतराने तो वाढत चाललेला आहे. त्याचसोबत घोस्ट नेट्स जे जाळे तुटलेले असतात किंवा डिस्कार्ड केलेले जाळे असतात ते दगडांमध्ये अडकून राहतात. मग अशाला काय होतं की समुद्रजीव स्पेशली सारखे कासवांच्या प्रजाती ह्या घोस्ट नेट्समध्ये अडकून राहतात. त्यामुळे कुठेतरी इकोसिस्टमला हानी पोचत आहे. तर हे कुठेतरी स्टॉप झालं पाहिजे यासाठी एक पुढाकार घेतला वनशक्तीने. मरीन डेब्रिज क्लीनअप हा प्रोग्राम मी लॉन्च केला नोव्हेंबर 2017 आपण जर मालवण किनारा बघितला तर हा कोरल्सने भरलेला आहे. आपला कोस्ट रिच आहे कोरल्ससाठी. कोरल्स म्हणजे आपण म्हणतो कोरल रीफ जेव्हा आपण म्हणतो तो एक रेन फॉरेस्ट जे आहे समुद्रातला रेन फॉरेस्ट आहे आणि डेब्रिज किंवा घोस्ट नेट्समुळे त्यांना हानी पोचत आहे आणि इव्हेंच्युअली कोरल्स डिस्ट्रॉय होत चाललेले आहेत. तर हा कुठेतरी स्टॉप झाला पाहिजे. त्यासाठी मरीन डेब्रिज क्लीनअप ड्राईव्ह हा एक इनिशिएटिव्ह वनशक्तीने लॉन्च केला आणि त्याचा आम्हाला या क्लीनअप ड्राईव्हसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्ष MPCB कडनं निधी मिळाली, सपोर्ट मिळाला. तसेच स्थानिक संघटना ज्या आहेत जसे की मालवण नगर परिषद झाली, युथ बीट्स फॉर एन्व्हायरमेंट झालं, नीलक्रांती झाली, फिशरीज डिपार्टमेंट झालं आणि मॅंग्रोव्ह फाउंडेशन झालं, अशा संस्थांकडनं आम्हाला सहभाग मिळाला. आणि आजची जी मोहीम आहे, आजचा जो ड्राईव्ह आहे आपला 5वा ड्राईव्ह आहे या पूर्ण प्रोग्राम इनिशिएटिव्हमधला. नमस्कार, माझं नाव दर्शन वेंगुर्लेकर, फाउंडर मेंबर YBFC युथ बीट्स फॉर क्लायमेट जी इथली लोकल रजिस्टर NGO आहे. तर आपण इथे आता एकत्र जमलो आहोत अंडर वॉटर क्लीनअपसाठी. तर माझ्याबरोबर आहेत इथले स्थानिक स्कुबा डायव्हर्स जितू, सुजित, यतीन आणि प्रशांत, जगदीश. तर आपण इथे आता अंडर वॉटर क्लीनअपसाठी थोड्याच वेळात समुद्रात जाणार आहोत. अंडर वॉटर क्लीनअपसाठी खूप कमी लोक पुढे येतात, पण याची आता खूप गरज आहे पुढे येण्याची. कारण समुद्रात बऱ्यापैकी घोस्ट नेट आहेत, म्हणजे जी अडकलेली खाली जाळी असतात ती. तर त्याच्यात बऱ्यापैकी समुद्री कासव, समुद्री जीव अडकतात आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो तिथे. तर बीच क्लीनअपसाठी बरेच जण पुढे येतात, पण अंडर वॉटर क्लीनअप सध्या होणं खूप गरजेचं आहे.
तर सगळं सामान रेडी झालेलं आहे. जगदीश आता आपण तुम्ही स्वतः स्कुबा डायव्हर आहात बरोबर ना? आणि आता आपण बोटीवरनं आतमध्ये समुद्रामध्ये जाणार आहोत. तर आज आपण कुठला पॉईंट निवडलाय? आज जास्त करून कसं आहे की हा टुरिस्ट पॉईंट आहे इथे. ओके जास्त करून 1, 2, 3 म्हणजे 3 ठिकाणी स्कुबा डायव्हिंग चालतात. ओके आणि दिवसाला नाही म्हटलं शेकडो लोक डायव्हिंगला जातात. आणि बरोबर. सोबत जाताना ते पाणी बॉटल्स म्हणा किंवा खायचे कुठला पदार्थ असेल बरोबर. हे सगळं प्लॅस्टिक पॅकिंगमध्ये येतं. बरोबर म्हणजे बिस्किट पुडा असेल, कुरकुरे असतील मुलांसाठी, अन्य काय पदार्थ असतील, हे सगळं प्लॅस्टिक असतं. आणि बरेच पर्यटकांना माहीत नसतं, कोणाला माहिती असतं, पण ते खातात नाही, परत तिकडे पाण्यात टाकतात. बरोबर. आणि आता आमचे जवळजवळ 4 इव्हेंट झाले. ओके. 4ही इव्हेंटमध्ये आम्ही 400, 450, 600 किलो असा त्याच्यामध्ये कचरा परत घोसणीत वगैरे काढलं. ते काढूनच संपत नाही. शक्यतो आपण ह्याच साईडला जास्त ते फोकस केला आहे. ओके, म्हणजे साईडला कोरल रीफ आहे. बरोबर. कोरल सगळं अडकलं जातं, नक्कीच. कोरल डॅमेज होतात. त्यामुळे जास्तीत जास्त करून आम्ही हे जे पॉईंट आहेत बरोबर. पुण्याजवळचे तेच आपण निवडणार. तर दादा आपण या पॉईंटला आलेलो आहोत जिथे आता आपण साफसफाई करणार आहोत, खाली जाऊन. माझा एक असा प्रश्न होता की जर बघायला गेलं तर कमीत कमी 10 ते 15 लोकांचा ग्रुप या ठिकाणी असो. ही आता आपली जवळजवळ 5वी ट्रेल आहे बरोबर. हा आता इथे होणारा जो खर्च आहे म्हणजे लाईक यांचं नाश्त्याची व्यवस्था असेल किंवा इतर जो खर्च असेल हा कुणामार्फत केला जातो? ह्या प्रोजेक्टसाठी म्हणजे आपला जो मरीन डेब्रिस क्लीनअप ड्राईव्ह प्रोजेक्ट आहे, प्रोग्राम आहे, ओके. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्षाची आपल्याला निधी मिळालेली आहे त्या अच्छा. संदर्भासाठी. आणि आपल्याला जे स्कुबा डायव्हिंग गिअर्स आहेत ते मँग्रोव्ह फाउंडेशनकडनं मिळालेले आहेत. ओके, तर यांच्याकडनं बाकी जे- फंडिंग केलं जातं. हां, बाकीचं जे आहे ते उर्वरित वनशक्ती करते. ओके. आणि जर कुणाला स्वइच्छेने जर खर्च करायची इच्छा असेल म्हणजे स्वतःहून, तर ते त्यांचा सहभाग आपण घेऊ शकतो का? त्याचा आपण सहभाग घेऊ शकतो. आणि वनशक्ती www.vanashakti.org किंवा वनशक्तीला कॉन्टॅक्ट करून फंडिंग करू शकतो. तर आपल्याबरोबर जितूदादा आहेत. जितूदादा स्कुबा डायव्हर आहेत आणि आता ते समुद्राच्या तळाशी जाऊन कचरा साफ करणार आहेत. सो जितूदादा आपण काय काय इक्विपमेंट कॅरी केलेले आहेत? इक्विपमेंट आता BCD, ओके. सिलेंडर, अच्छा. त्याचं कोंबो एक रेग्युलेटर, ओके. मास्क ओके. आणि सेफ्टीसाठी नाईफ आहे. ओके. सो समुद्राखाली जर जाळी बिळी कुठे अडकली असेल तर ती कापण्यासाठी ही आपण नाईफ ठेवलेली आहे. आणि जर कचरा आपल्याला वर आणायचा असेल तर त्याच्यासाठी आपली नेट बॅग आहे. ओके. नेट बॅगद्वारे वरती आणतो. अच्छा, जो कचरा मिळणार तुम्ही ह्या नेट बॅगमध्ये भरणार. म्हणजे जी आपण माशासाठी झाबळी वापरतो त्याच पद्धतीची ही पिशवी बनवलेली आहे. म्हणजे ते कॅरी करायला आम्हाला पाण्यात चांगलं पडतं. ओके. तर हा असा संपूर्ण कचरा आता जवळ आणला जातोय बोटीच्या. त्या बोटमध्ये येतो. घरी या त्याचा आता बघाल तर
दर्या बघा, दर्या सांभाळा. मध्ये हुक आहे. त्याच्यामध्ये माडांचा झाडाचा पण वापर केला जातो. बापरे. जाळी आहेत आणि सुरू झाडं. माडांचे शेल आहेत ना, शेली म्हणतात. हां 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 हां. नाहीतर सुरूची झाडं वापरतात. पण हे सगळं डीप सी मध्ये केलं जातं आणि ते आता वाहत वाहत येऊन किनाऱ्यापर्यंत आलेलं आहे. कोरलमध्ये फसलेले आहेत. ओके. आता हे तर किनाऱ्याला आलं. बरीचशी जी असतात ना, ही बाहेर आतमध्ये असतात आणि मग त्याला कासं ओळखतात, डॉल्फिन अडकतात, त्यांचा मृत्यू होतो. मग हे बघ इकडे, हे सुरूची झाडाचं हे त्या ओपन सी मध्ये कांड आहे. अशाच बाटल्या पानं त्याची निघून गेली आहेत, बांधलेलं आहे बघ पूर्ण. याच्यामध्ये आर्टिफिशियल लूर पण अडकले त्याच्यात. बराच कचरा आहे. प्लास्टिक बॉटल्स, जाळी आहेत, घोषनेट. भूषण, जवळजवळ हा 50 ते 100 किलो पर्यंतचा कचरा असेल. जास्त आहे. जास्त आहे. 200 ते बाहेर आहे. सगळं गोष्ट नेट वगैरे आहे. आणि ते तो जाडू ह्या दाखव. जाडू नेटवर त्या नेटला कासव ओढकतं. अच्छा, हे मोठावाला जाडा नेट आहे. कासव डॉल्फिन या नेटवर मरू शकतो. ह्याला बुत्याचं जाळं म्हणतात. ओके, घोषनेट. हा, ह्याच्यामध्ये छोटे मासे अडकतात. त्यांना माशांना खायला खेकडे येतात. अच्छा. खेकड्याने खायला खेकडे अडकतात. मग खेकड्यांना खायला डॉल्फिन किंवा कासव जातात. ओके. मग ते अडकतात. आणि कासवांना सर्टन पिरियड नंतर साधारण 15-20 मिनिटानंतर श्वास घ्यायला तेच द्यावं लागतं. ते येऊ शकत नाही, मग डेड होतात. ओके. तर बघू शकता, हा जो कचरा आहे हा खोल समुद्रामध्ये जी मासेमारी केली जाते आणि तिथून हा वाहून आलेला, किनाऱ्याला आलेला कचरा आहे आणि त्याच्यामुळे इकडचे जे कोरल्स आहेत ते देखील डॅमेज झालेले आहेत आणि तो संपूर्ण कचरा आता आपण वर काढलेला आहे. तुम्ही पाहू शकता घोस्ट नेट्स नाही येत, तर फक्त बॉटल्स पण आहेत सोबत. हे बॉटल्स काय आहेत, आता बाहेरनं परप्रांतीय जे मासेमारी करतात इथे, ओके. तर ते कटलफिश पकडण्यासाठी एक आर्टिफिशियल रीफ तयार करतात. सुरूची झाडं, झाडाच्या फांद्या आणि मग बॉटल्स आहेत, त्याच्यापासून एक आर्टिफिशियल रीफ तयार करतात, खोल समुद्रात करतात. पण मुळात काय होतं की ते तसंच टाकलं जातं आणि इव्हेंच्युअली त्या बॉटल्स तशाच समुद्रात पडून राहतात. बरं. आणि ह्याचा त्या बॉटल्स आणि ते नेट्स एकत्रित येऊन एक म्हणूया की ट्रॅप तयार होतो, ज्यात टर्टल्स, डॉल्फिन्स अडकून मृत्युमुखी पडतात. बरोबर. तर आपण बाकीच्या ज्या परप्रांतातनं आलेल्या मच्छीमार आहे तर त्यांना देखील आपण मेसेज देऊया की जर तुम्ही अशा प्रकारची मासेमारी करत असाल आणि असे जर ट्रॅप बनवत असाल तर ते तुमची मासेमारी झाल्यानंतर तुम्ही काढून घेऊन जा. असेच मोकळ्यावर सोडू नका. जे प्लास्टिक आपण काढतोय सागरता स्वच्छता मोहीममध्ये, आणि मुळात ते लोक पुन्हा प्लास्टिक ऍड करतात, जेणे असं होतंय की आपण काढतोय, प्लास्टिक ऍड केलं जातं. त्यांना एकच रिक्वेस्ट असेल की तुमची मासेमारी झाल्यानंतर जे पण काय प्लास्टिक तुम्ही घेऊन जाताय समुद्रात ते पुन्हा जमिनीवर घेऊन ये. नक्कीच. अंडी दिली आहे. अंडी आहेत. ती अंडी दाखव. अंडी खेकडे होत. ही कटल फिशची अंडी आहे. तो नाईफ दे ना. तू नीट काढ. नाईफ घेतो एकाने हातात. फिश अंडी आहे. टाकूयात.
भूषण, ही आता अंडी जी आहेत ती जिवंत राहणार? हो, पाण्यात सोडली तर जिवंत राहणार. वरती घे, वरती याच्यावर पहिली एक मिनिट ही कटल फिश म्हणजेच मोठे जे स्क्विड्स असतात त्याची अंडी आहेत आणि ही सगळी त्या जाळ्याला लागलेली आहेत. वरती एकच सांगतो. हजारो अंडी आहेत त्यांची. आता काढू का? तेवढं काढता नाही. खाली धरा. इथे देखील कदाचित घोस्ट नेट असू शकतं. आणि त्याच पद्धतीचा मगाशी जो कचरा काढला त्याच पद्धतीचा कचरा दिसून येतोय. खाली टेकला असतं ना खाली एकला. खाली रस्त्याला बसलेला असतं आरामात आरामात. थांबला एवढा. लावलं ना? या साईडला बस, या साईडला बस. भरपूर आहे ना खालपर्यंत, गबाड आहे पूर. These are the ghost nets that we are removing from the ocean. बापरे. गुड जॉब, गुड जॉब. रविकिरण चिंतामणी तोरसकर, अध्यक्ष नीलक्रांती संस्था. माझ्याबरोबर आहेत छोटू सावजी, जे श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष म्हणून गेले कित्येक वर्ष कार्यरत आहेत. आज हा 5वा टप्पा आहे ह्या समुद्रतळ स्वच्छता अभियानचा. वनशक्ती संस्था आणि महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ यांच्यामार्फत ही मोहीम चालवली जाते आणि तुम्ही बघताय या ठिकाणी की किती कचरा या ठिकाणी काढला जातो. अक्षरशः 1.5 तासामध्ये अर्धा टन कचरा गोळा होतो. आज या ठिकाणी या एका हेक्टरमध्ये जर एवढा कचरा असेल तर अख्ख्या समुद्र तळाच्या खाली किती कचरा असेल हा विचार करणं पण कठीण आहे. म्हणून मी मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला, स्वयंसेवी संस्था, मच्छीमार संघटना आणि इतर कॉर्पोरेट फंड्स जे देणारे कंपन्या आहेत त्यांना मी या माध्यमातून जाहीर आवाहन करतो की अशा प्रकारचं जे स्वच्छता अभियान आहे ते अख्ख्या समुद्रात नको, पण निदान ज्या ठिकाणी संवेदनशील सागरी जैवविविधता आहे, प्रवाळ आहेत, अशा ठिकाणी राबवलं गेलं तर त्याची व्यापकता वाढेल, समुद्रात स्वच्छता होईल, पर्यावरण पण वाढेल आणि त्याचबरोबर स्थानिक मच्छीमार युवकांना या ठिकाणी रोजगार मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. मी पवन पाटील, वनशक्तीचा एक कार्यकर्ता असून आपण आज बघू शकता, आज आपण मरीन डेब्रिज क्लीनअप म्हणजे समुद्री स्वच्छता अभियानचा 5वा टप्पा राबवतो आहे. या 5व्या टप्प्यामध्ये आपण बघू शकतो की खूप प्रकारचा कचरा जमा आहे. त्यामध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या, घोस्ट नेट आणि अन्य प्रकारचा कचरा जमा झालेला आहे. तर हा सर्व कचरा, ह्या कचऱ्याचं पुढे काय करणार हे, कारण कचरा काढणं हे सोपं आहे, परंतु त्या कचऱ्याचं पुढे काय करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
कारण याच्यामध्ये जो कचरा येतो त्याच्यामध्ये 70% जो कचरा आहे तो विघटन होऊ शकत नाही, कारण तो डिस्पोजेबल नाही आहे. कारण आणि बाकी जो 30% जो आहे तो रिसायकलेबल आहे, तो घोष नेट वगैरे. तर आम्ही काय करतो, तर जो रिसायकलेबल कचरा आहे तो एका ठिकाणी जमा करतो आणि पुढे जाऊन एखादी रिसायकलेबल फर्म असेल त्यांना देऊन तो रिसायकल करण्याचा प्रयत्न करू. आणि असाही प्रयत्न करतो की जो घोष नेट वगैरे आपल्याला मिळत आहेत त्या सर्वांचा एक शिल्पकृती करून एका म्हणजे समुद्र किनार लावून म्हणजे लोकांना एक जनजागृती निर्माण होईल की हा कचरा समुद्रात येतोय त्याला नक्की काय होतं, आणि हा अडकलेला कचरा लोकांना दिसला पाहिजे. कारण त्यांना कळलं पाहिजे की आपण जो कचरा टाकतोय तो समुद्र जाऊनच थांबतोय. मग तो कचऱ्याचं काय करायचं, विल्हेवाट कशी लावायची हे सामान्य लोकांनी इथे स्थानिक मच्छीमार टुरिझम जे व्यावसायिक आहेत त्यांनी याची दक्षता घेऊन यापुढे काही म्हणजे पावलं उचलली पाहिजेत. तर आज हा जो समुद्राच्या तळाखालचा कचरा काढण्यासाठी जेवढ्या पण ज्या NGOज आहेत किंवा आपले स्थानिक स्कुबा डायव्हर्स असतील, इतर सेवाभावी संस्था असतील, त्या सगळ्यांनी जे हातभार लावलेले आहेत किंवा जे कार्य करत आहेत, खरंच मालवणी लाईफ परिवाराकडनं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. असंच तुम्ही कार्य करत राहा. नक्कीच या व्हिडिओद्वारे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि ज्यांना मदत करायची असेल तर ते नक्कीच तुमच्याशी आपण दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करतील. दुसरी गोष्ट म्हणजे आपण नक्कीच या व्हिडिओद्वारे आपले जे स्थानिक स्कुबा व्यावसायिक असतील किंवा हॉटेल व्यावसायिक असतील त्यांना देखील आवाहन करूया की जो काही आपल्याकडे कचरा तयार होतो तो नक्कीच रिसायकल कसा होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडे आलेल्या गेस्टने कमीत कमी कचरा केला पाहिजे याची देखील आपण काळजी घेऊया. आणि त्याचप्रमाणे इतर स्थानिक मच्छीमारांना देखील आपण आवाहन करूया की जी अशी घोस नेट असतील, जी जाळी असतील, तुम्ही करत नसाल पण तुम्हाला जर कुठे दिसली तर नक्कीच हा कचरा आपल्या बोटीमध्ये घ्या आणि पुन्हा तो किनाऱ्याला आणून त्याचं योग्य त्या पद्धतीने विघटन करा. सो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आजची ही जी ॲक्टिव्हिटी बघितली ती खरंच काळाची गरज आहे आणि या सगळ्या संस्था एकत्रित येऊन ही ॲक्टिव्हिटी करतायत त्याबद्दल बिग थम्सअप त्यांच्यासाठी. तुम्हाला जर यांना वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला जमेल तशी मदत जर करायची असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता. सगळे नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि व्हिडिओमध्ये देखील आलेले आहेत. मित्रांनो, ही जी माहिती आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.